नमस्कार. मी डॉक्टर पल्लवी पाटके, ग्रंथ तुमच्या दारीची अबुधाबी समन्वयिका. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं आज मी तुमच्यासमोर घेऊन आले आहे मराठी वाङ्मयातला अतिशय प्रभावी आणि तितकाच समृद्ध असा एक प्रकार, बालसाहित्य. खरं तर हे बालसाहित्य काय आहे? हे बालसाहित्य म्हणजे आपली नैतिक मूल्य आणि संस्कृती या लहान मुलांपर्यंत पोहोचवण्याचं एक प्रभावी माध्यम. या बालसाहित्याचा खरं तर जो उगम आहे ना, तो आपल्या लोकसाहित्यातूनच झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आपली जी लोकसाहित्याची मौखिक परंपरा आहे, म्हणजे बघा ना, आई जेव्हा लहान बाळाला खाऊ पिऊ घालत असते, भरवत असते, तेव्हा चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, असं गाणं म्हणत असू दे, नाहीतर आपल्या तान्हुल्याला नटवताना सजवताना अडगुलं मडगुलं सोन्याचं कळगुलं रुपयाचा वाळा तान्ह्या बाळा टीट लावू, अशी वेगवेगळी गाणी म्हणत असते. आणि यांचंच पुढे रूपांतर झालं बालसाहित्यामध्ये. म्हणजे खरं बघायला गेलं तर लहान मुलांना ही सवय आईच्याकडूनच आलेली असते, आजीकडूनच आलेली असते, आपल्या घरातूनच आलेली असते. तसं बघायला गेलं तर बालसाहित्य प्रकारामध्ये मुद्रित स्वरूपात बालसाहित्य आलं हे 1806 मध्ये. बाळबोध मुक्तावली, हितोपदेश, इसापनीती, पंचतंत्र यांच्या स्वरूपामध्ये. या आपल्या बालसाहित्य प्रकारामध्ये बडबडगीतं असतात, कथा असतात, कादंबऱ्या असतात, गाणी असतात, कविता असतात, नाटुकली असतात, नाट्यछटा असतात आणि वेगवेगळ्या साहसी कथा, प्रवासवर्णनंसुद्धा असतात. एक प्रकारे मनोरंजनातून आपल्या संस्कृतीचा आणि नैतिक मूल्यांचा संगम आपल्याला आपल्या बालसाहित्यात दिसून येतो. सुरुवातीला जे बालसाहित्य आध्यात्मिक किंवा शालेय शिक्षणाशी निगडीत होतं, ते हळूहळू कालांतरानं अधिक सर्जनशील बनलं. मनोरंजकतेच्या माध्यमातून मुलांना हे संस्कार कसे दिले जातील याच्याकडे लेखकांचं लेखन वळलं. हळूहळू बघता बघता यात नवनवे प्रयोग होऊ लागले. या बालसाहित्याला योगदान देणारे अनेक दिग्गज लेखक आपल्याला लाभलेले आहेत. त्यांची ओळख करून द्यायला मला नक्कीच आवडेल. त्यातलं पहिलं नाव म्हणजे महादेव शास्त्री जोशी, ज्यांचं मुख्यत्वे करून आध्यात्मिक, पौराणिक, ऐतिहासिक असं लेखन होतं. त्यानंतर आहेत गोनी दांडेकर. आपल्या कथांमधून मुलांमध्ये नैतिक मूल्य, सामाजिक भान कसं जपता येईल ते त्यांनी पाहिलं. त्यानंतर आपल्या मराठी वाङ्मयाला, बालसाहित्याला पहिला सुपरहिरो देणारे भा. रा. भागवत. अर्थातच त्यांचा फास्टर फेणे लहान मुलांमध्ये इतका लोकप्रिय झाला की विचारूच नका. त्यानंतर होते गंगाधर गाडगीळ, पक्या आणि त्याची गँग, ज्यांनी अजरामर असं श्यामची आई आपल्या मराठी साहित्याला दिलं ते पूज्य साने गुरुजी. साहसी कथा, तसंच मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या कथा लिहिणारे व. पु. काळे. प्रभाकर पाटील. माहितीपर कथा लिहिणाऱ्या लीला दीक्षित, राम बेवलकर, एक ना अनेक असे दिग्गज लेखक आपल्या मराठी वाङ्मयाला लाभले. त्यानंतरचा काळ होता 1950 ते 1975. या काळामध्ये लेखन प्रकारात पुन्हा नवीन बदल आढळून आले. या काळामध्ये चरित्र लिहिण्यावर लेखकांनी भर दिला. जसं की भा. रा. भागवतांनी लिहिलं जॉर्ज वॉशिंग्टन, इंदिरा गांधी, सिकंदर, शांताताई किर्लोस्करांचं राईट बंधू, राजीव ढेरे यांचं प्रवासी पंडित, अशोक कामतांचं सप्तसम्राट, अशी अनेक चरित्र या काळात लिहिली गेली. बालनाटकं, एकांकिका किंवा नाट्यछटा, नाटुकली हे देखील बालसाहित्याला समृद्ध करतात. आणि हे नाव निघालं की रत्नाकर मतकरींना कोण बरं विसरेल? अलबत्या गलबत्या बघितलंय ना आपण सगळ्यांनी. मुलांना खूप भावलेलं असं हे नाटक. अलीकडच्या काळामध्ये
राजीव तांबे, डॉक्टर संगीता बर्वे, संतोष मोरे यासारख्या अनेक लेखकांनी तितक्याच ताकदीचं काम करत या साहित्यात भर घातली आहे. मुलांच्या मनोविकासाला अनुरूप अशी भाषा वापरणं, त्यांच्या कल्पनारम्यतेला चालना देणं ही या पुस्तकांची वैशिष्ट्ये आहेत. देशप्रेम, नैतिक मूल्य, साहस, कुटुंबप्रेम, भूतदया यांचा अगदी सुंदर संगम, समतोल या पुस्तकांमधून आपल्याला आढळून येतो. आणि मला वाटतं आजकाल मुलांना याची शिक्षण देणं फार गरजेचं आहे. जसजसा काळ बदलत गेला, आपण आधुनिकतेकडे वळलो, तसं हळूहळू जाणवू लागलं की मुलं पुस्तक हातात घेऊन फार कमी वाचत आहेत. कारण जमाना आला आहे डिजिटलचा. तर या डिजिटल स्वरूपामध्ये सुद्धा मुलांनी वाचतं राहावं, वाचन सुटू नये आणि एक प्रकारे हा सगळा जो ज्ञानाचा कोश आहे तो त्यांच्यासमोर समृद्धपणे उघडला जावा, यासाठी वेगवेगळ्या ई-बुक्समार्फत किंवा वेगवेगळ्या ॲप्समार्फत मुलांपर्यंत पुस्तकं पोहोचवली गेली. मुलांपर्यंत हे बालसाहित्य पोहोचलं गेलं. विविध ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून, विविध आकर्षक मांडणीद्वारे, चित्रकथांमधून, ऑडिओ व्हिज्युअल्सच्या माध्यमातून जेव्हा हे लेखन मुलांपर्यंत पोहोचतं तेव्हा त्यांना ते नक्कीच भावतं. हे सगळं करत असताना एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवली पाहिजे की बालसाहित्य हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून त्यांच्यातून मुलांच्या सर्जनशीलतेला वाव मिळाला पाहिजे. सामाजिक भान जपणं मुलांना शिकवलं गेलं पाहिजे आणि त्यातून आपली भाषा टिकली पाहिजे. आणि जर भाषा टिकली तर संस्कृतीसुद्धा टिकेल आणि ही पिढी या पिढीतून पुढच्या पिढीपर्यंत आपली संस्कृती जपेल. बालसाहित्य ही मराठी वाङ्मयाची एक महत्त्वाची शाखा आहे. यातून मुलांच्या बौद्धिक, भावनिक आणि नैतिक विकासाला चालना मिळते. साहित्य हे संस्कार देण्याचं माध्यम आहे. त्यामुळे हे बालसाहित्य मुलांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचलं पाहिजे याची खबरदारी लेखकांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी घेतली पाहिजे आणि मुलांना जास्तीत जास्त प्रोत्साहित केलं पाहिजे. कारण वाचाल तर वाचाल. धन्यवाद. तर मित्रांनो, नक्की कळवा आपल्याला ही माहिती कशी वाटली आणि आमच्या ग्रंथ तुमच्या दारी परिवारात सामील होण्यासाठी आणि अशाच गप्पा मारण्यासाठी आम्हाला संपर्क करा.